कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डिंगचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडलाय। कोल्हापूरच्या या नव्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये ऐतिहासिक लुक देण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने कोल्हापूरच्या विमानतळावरील नव्या टर्मिनल बिल्डिंगचं आज उद्घाटन झालं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते। सध्या आपण त्याच इमारतीमध्ये आहोत ज्या इमारतीचं लोकार्पण उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे झालेलं आहे। ही दृश्य पाहतोय आपण शिवराज्याभिषेकाची ही खरं तर दृश्य आहेत आणि या ठिकाणी भलं मोठं पोस्टर जे आहे ते कोल्हापूरच्या विमानतळावरती आत लावण्यात आलेला आहे। अगदी हेरिटेज लुक आहे तो या कोल्हापूरच्या विमानतळाला देण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी खरं तर हे आगमन कक्ष आहे आणि इथूनच आत विमानतळावरती प्रवाशांना जाता येणार आहे। अनेक अशी जुनी पोस्टर्स आहेत ज्याच्या द्वारे कोल्हापूरचं सगळं जे चित्र आहे किंवा कोल्हापूरच्या ज्या विविध वस्तू आहेत आणि कोल्हापूरचं एकूणच जे पारंपरिक वस्तू आहेत त्या या ठिकाणी खरं तर दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो खरं तर विमान प्राधिकरणाने केला आहे। एकूणच पाहिलं तर अगदी सुंदर असं हे भव्य आणि दिव्य जे विमानतळाची ही नवी टर्मिनल बिल्डिंग आहे ती उभी करण्यात आलेली आहे आणि एकदम पारंपरिक पद्धतीने हेरिटेज लुक आहे तो देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आजपासून या ठिकाणी हे लोकार्पण झालेलं आहे आणि प्रवासी इथून आता यायला देखील सुरुवात होईल। मुख्यमंत्र्यांचं विमान देखील या ठिकाणी लागल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळे एकूणच पाहिलं तर कोल्हापूरला या सगळ्या एअरपोर्टला हेरिटेज लुक देण्याचा प्रयत्न आहे तो विमानतळ प्राधिकरणाने केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।